कसं झालं तुम्ही आता पांढरे करू, पांढरे काळे करू. हा पांढरे झालेले तर काळे करू. तर मी आज डोकं धुतलेले, डोकं मी विसरलेलं नाही. माझा अवतार थोडा हेच वाटतोय. नाही, छान दिसते. चला नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. सगळ्यात पहिले तुम्हाला माझं गुड मॉर्निंग. तर असं आज मम्मी काय बनवणार आहे, तर तो शक्यतो मुलांनाही आवडत नाही जास्त, घरचे म्हणजे घरातल्या लोकांनाही आवडत नाही. पण तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल आपले कोथिंबीरचे मुटकुळे वगैरे. तर हा विदर्भामधला प्रकार आहे, तो आज मम्मी सांगणार आहे. आता मम्मी सांगेल काय करणार आहे मम्मी. तर विदर्भातली अशी एक रेसिपी तुम्हाला मी दाखवते का ही जी कांद्याची पात आहे, ही कांद्याची जी पात आहे त्याच्यापासून आपल्याला मुटकुळे म्हणा आणि तर मुठे म्हणा ते बनवून आपल्याला रस्सा भाजी बनवायची. इतकी अप्रतिम लागते आणि दिसायला ते इतकी सुंदर वाटतं का तुम्ही नॉनव्हेज खाणं सुद्धा विसरून जाणार, इतकी सुंदर लागते. तर चला मी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण दाखवते आणि कशा प्रकारे बनवायची ते पण दाखवते. आणि कांद्याची पात आपण नेहमी ओली करतो किंवा काय, तर हे ऐकायलाही छान वाटतं. कांद्याच्या पातीचे मुटकुळे किंवा मुठे, त्यात मधून भाजी कशी करणार आहे मग मी ते सांगेल आता. तर ना आज मी सगळं असं साहित्य ठेवलेलं आहे, म्हणजे जसं जसं लागेल तसं घेऊ. आता ही घेतली आहे कांद्याची पात. हो, तर आता ही कांद्याची पात घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी ही डाळ ना सकाळी मी निशाला मार्केटमधनं फोन केला होता का तू एक वाटी आपल्याला तुरीची डाळ भिजत टाक, आपल्याला हे दाखवायचं आहे. तर ही निशाने सकाळी जवळजवळ 6 वाजेला भिजत टाकलेली होती डाळ ही. 4-5 तास तर मी मार्केटमधनं आली, आंघोळ केली. आज डोकं माझं खूप सफेद केस झाले. तुम्ही आता पांढरे करू, पांढरे झाले करू. हा पांढरे झालेले तर काळे करू. तर मी आज डोकं धुतलेले, डोकं मी विसरलेलं नाही. माझा अवतार थोडा हेच वाटतोय. नाही, छान दिसते. चला असू द्या, वयानुसार होत असतं. तर आता ही डाळ भिजत टाकली, आता 2-3 पाणी परत धुवून घेऊ आणि मग मी पुढे तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी लागणार साहित्य सांगते आधी. बाई, आलं लसूणची आपल्याला पेस्ट करायची. आपला बघा मोठं मोठं लसूण मी तुम्हाला काल दाखवलंच होतं, किती मोठा मोठा मी लसूण आणला होता. हा लसूण, हे अद्रक, हे कोथिंबीर, हे लागणार डाळीचं पीठ, ही जिरा पावडर, हा मी काल केलेला होता किचन किंग मसाला, आणि मी आधी केलेला होता तुम्हाला मच्छी फ्राय, मटन फ्राय त्याच्यासाठी केलेला मसाला, तो पण आहे. चवीनुसार लागणारं मीठ आणि आपल्याला बनवून ही यात ठेवायचे ना, असे बंद करून आपल्याला ते वाफवायचे आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे. तर त्याची पात मी धुवून ठेवलेली होती, तर आपल्याला ही कापायची आहे. एकदम स्वच्छ धुतलेली आहे मी. तर बघा मम्मी कसं, म्हणजे साईज कशी ठेवायची किंवा काय बारीकच कापायची आपल्याला. तर सर्व प्रकारे असं कापून घ्यायची. तर बघा ही आपली कापून झालेली. आता मी याच्यात ठेवते आणि एका साईडला ठेवते. आता आपल्याला तुरीची डाळ आपल्याला धुवायची. 2-3 पाण्यात धुवून आपल्याला याचं मिश्रण तयार करायचंय. आपण अद्रक लसूण जिरं टाकलेले, त्यात थोडं आपल्याला पाणी टाकायचंय, म्हणजे दळल्या जाईल. थोडं असलं का मग दळल्याने जात बस. अद्रक लसूणची आपली पेस्ट झालेली आहे. आता इकडे तुरीची डाळ करायची. 1 वाटी डाळ मी टाकलेली, ते फुगली ना, जास्त फुगली त्याच्यामुळे असं वाटतं जास्त आहे, पण मी 1च वाटी डाळ टाकलेली. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट केली ना, त्याच्यातच टाकते म्हणून. आपण यात कोथिंबीर टाकली, 2 टाकली कोथिंबीर. तिकडे नक्की. आणि यातच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची 1 चम्मच. त्याचा कलर जिऱ्यामुळे आपल्याला असं वाटतं. 1 चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता दळून आपल्याला हे दळायचे. आता आपल्याला ही जी डाळ आहे ही एकदम बारीक दळायची नाही, आपल्याला जाडसर डाळ दळायची ही, जेणेकरून आपले मुटकुळे म्हणा ते एकदम असे चवीला छान लागतील, असे दाताखाली येतील त्या थोडी थोडी डाळ छान वाटेल. झाली नाही
परत आपल्याला एक गरका मारून घेऊ. बघा मी डाळ दळून झाली माझी. मी आता एका भांड्यात काढते आणि तुम्हाला दाखवते. मिक्सरच्या भांड्यातनं काढून एका कटोऱ्यात काढते आणि तुम्हाला दाखवते. आपले कांद्याची पाते जे आपण तुरीची डाळ, आलं, कोथिंबीर ते दळलेले ते आपल्याला याच्यात कुस करायचे. कांद्याची पात आणि हे जे मिश्रण केले हे असं आपल्याला कुस करायचंय, जेणेकरून त्याचे मुटकुळे व्यवस्थित आले पाहिजे. आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. हो, पाणी अजिबात नाही कांद्याची टाकायचं. पातला पाणी सुटतं ना मम्मी. हो, पण थोडी थोडी कांद्याची पात टाकायची, कारण ते मिश्रण आपलं कुचकरून झाले पाहिजे व्यवस्थित, त्याचं मिश्रण एकत्र झालं पाहिजे. किती सुंदर झाले आणि सुगंध तर इतका भारी येतो, असं वाटतं असंच गरम करून खाऊन घ्या. तर बघा हे आपले असं मस्तपैकी कुचकरून झाले. आता आपल्याला यात काय काय टाकायचं ते मी दाखवते तुम्हाला. 1 चम्मच आपले चण्याची डाळ घ्यायची आहे, डाळ म्हणजे डाळीचं पीठ. आणि 1 चम्मच आपल्याला मिरची पावडर घ्यायची. आपली मिरची पावडर तिखट नाही आहे काही. आणि अर्धा चम्मच आपल्याला हळद घ्यायची आहे. धना पावडर घ्यायची आपल्याला. मीठ आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं. तुझ्या अंदाजानुसार घे. तर 1 चम्मच तेल टाकायचं आहे आपलं. आणि थोडीशी मी तीळ टाकलेली चवीसाठी. आता आपण टाकलेले हे मस्तपैकी कुच करायचं आहे. आपलं हे सगळं वाफवून घ्यायचंय. आणि हे जे मुटकुळे बनवायचे आपल्याकडे, माझ्याकडे एक जाळी आहे, त्या जाळीवर आपल्याला ठेवून ते पाण्यात ठेवून वाफवायचे. आमचे मेंबर कमी असल्यामुळे आम्हाला हे पुरेसे होतं. बघा किती छान झालेली. मी तर अशी कोणाला कांद्याची पात आवडणार तर असे सगळे करून खाते. असे ते एकदम भारी या निमित्ताने नाही का. तर चला आता आपल्याला बघा कसे बनतील असे मी दाखवते तुम्हाला. छोटे छोटे घ्यायचे, 3-4 तरी होतीलच. या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे असे मुटकुळे मस्तपैकी बनवायचे, जेणेकरून भाजीमध्ये पण ते छान दिसतील. असे हिशोबाने आपल्याला हे करायचे. तर इकडे बघा कढई जाळी ठेवलेली आहे, जाळीमध्ये आपल्याला टाकायचे ते सगळे प्रकारे असे करून घेऊ आपण मुटकुळे. आणि 20 ते 25 मिनिटं हे आपल्याला वाफवायचे. बघा मम्मीने 5 ठेवले करून, यात साधारण 5च बसेल. आमचं छोटं आहे. बसेल मम्मी अजून बसून त्याच्यावर प्लेट पॅक टाकून देऊ दे. कुठे ठेवायचं मग मिश्रण 2-4 याचं असे आपल्याला हे करून फ्राय पण करू शकतो आपण. जसे याचं करतो आपण आलूच्या वड्यांचं, मुटक्यांच्या वड्या करून तळतो, तसं पण आपल्याला करता येईल. 2-3 होतील मध्ये कुठे ठेवायचं. आणि छान पण सुगंध येतो, तर खायला पण छान वाटत ते. तर बघा हे किती झाले, 2, 4, 6, 8, 10 झालेले. म्हणजे आम्ही पातळ भाजी करणार, त्यात हे टाकायचे आपल्याला पाटवड्याच्या भाजीप्रमाणे. तर त्याच्यामुळे असे छोटे छोटे पीस मी केलेले आहे. तसे तर मोठे मोठे केले असते 4-5 झाले असते, पण ते मोठे भाजी चांगले नसते दिसले, म्हणून मी छोटे छोटे पीस केलेले याचे. आता हे आपल्याला वाफवायचे. याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे. साधारण किती वेळ ठेवायचं? 15 ते 20 मिनिटं ठेवायचं. तर ती उथळ बघ अशी त्यात ऍड होईल. किंवा मग मी तवा ठेवला म्हणजे वाफ नाही जाणार. तर आपल्याला ना याची फोडणी, मसाला कसा तयार करायचा तो तुम्हाला माहिती ऑलरेडी, मम्मीकडे तो तयार राहतो. तर आता त्याची फोडणी आपल्याला द्यायची, तोपर्यंत इकडे हे होईल. आता आपण फोडणी कशी द्यायची, म्हणजे रसा करतो बघा आपण एक शेवभाजीसाठी, है ना मम्मी. तर तो कसा करायचा आता मम्मी सांगेल. गॅस पेटवला, गॅसवर मी कढई ठेवलेली. आता आपल्याला याचं रस्सा बनवायचंय भाजीचा. आणि मग आपल्याला त्यात हे मुटकुळे म्हणा सोडायचे. ग्रेव्ही आपल्याला आधी कशाला पसवलं.
आपला मसाला मी कालच बनवलेला, अद्रक, लसूण, कांदा आपले सगळं व्यवस्थित आपलं भाजून घेतलेलं होतं चाळणीवर. आणि तो मसाला मी 2-3 दिवसाचा करून ठेवते आणि त्याला फोडणी पण देते. तर हा एवढा मसाला उरला, एवढा मसाला आम्हाला भाजीला पुरेसे होईल म्हणून मी काही केला नाही. तर आपल्याला तुम्हाला तर दाखवतच असते नेहमी मी मसाला कसा करते. तर हा मसाला मी आता यात टाकते. जे आपलं काळं वाटण असतं बघा ना, का आपण सगळे मटणाच्या म्हणजे भाजीला करतो, अद्रक, लसूण, कांदा भाजून, खोबरं, तसंच हा मसाला आहे. तर ना मम्मी तुम्हाला माहिती हा करून ठेवत असते, तोच आहे हा नॉर्मल. आणि अद्रक लसूणची पेस्ट. आता हे थोडंसं याचा कच्चेपणा जाऊ द्यायचे आपल्याला अद्रक लसूणचा. आणि मग त्याच्यात जे काही लागेल ना ते तुम्हाला मी दाखवते. जो हा मसाला आहे तो आपण ते भाजून घेतच असतो, पण याचा कच्चेपणा अजून निघून जातो. आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली ना, ते पण आता मग व्यवस्थित करू. आणि तेल बघा वरती आलं का, म्हणजे बऱ्यापैकी होत जातो तो. तर याच्यामध्ये काय लाल तिखट टाकायचंय काय ते आता मम्मी दाखव. मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेले. आता आपल्याला थोडीच मिरची टाकायची, आपल्याला थोडी हळद टाकायची, थोडा काळा मसाला टाकायचा आहे. आणि आपले जे आपण काल मसाला बनवलेला किचन किंग मसाला, तो पण मी टाकणार आहे. त्याने फार सुंदर स्वाद येतो. आणि आधी मी तो तुम्हाला दाखवलेला होता मटन मसाला केलेला, तो पण मी यात टाकणार आहे थोडा, म्हणजे आपली पण काळजी दिसली. तर मी सगळे हे बघा किती छान तेल सुटले त्याच्यात. हो, दिसते. आता आपल्याला कधी पण भाजी करताना भाजीला जर पाणी टाकायचं असलं तर गरमच पाण्याचा वापर करायचा असतो, कारण भाजीला तेल छान सुटतं. गार पाण्याने भाजी चव लागत नाही गार पाण्याने. तर आपली किती जणांची भाजी, त्या भाजीनुसार आपल्याला पाणी टाकायचं. मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. मम्मीने पाणी टाकलंय. आणि तुम्हाला माहिती डाळीचा प्रकारे ते पूर्ण असं सुकून घेतं ना मम्मी, तर घट्ट होणार आपोआप ना. ते शिजवावं लागतील ना. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. मीठ टाकलं. इकडे पण, आणि इकडे तुम्ही बघितलंच आपले मुटकुळे चालू आहे. थोडं चेक करून बघेल मी आता. 15 minutes later. आपले कसे मस्तपैकी मुटकुळे वाफून झाले, कसे उरले ते असे, म्हणजे याचा अर्थ ते झाले. तर बघा कसे चिरा पडले त्याला, मस्तपैकी झाले. आता नाही काढ. तर हे बघा आता छानपैकी वाफून गेले. आता हे मी काढते, म्हणजे थंड झालं काढेल, बरं उगं चटकं लागेल. आणि थंड झाल्यावर टाकायचे, कारण ते काढता नाही येणार. तर तुम्हाला मी सांगते, हेच आपण जर एकदम बारीक असं कापून घेतलं आणि तळलं ना, अप्रतिम लागेल. मी ते पण माझ्यासाठी मी करून बघेल, कारण की एवढे काय भाजीत आपण टाकणार नाही. तर बघा याला कट देऊन आहे ना, आपण असे बारीक चिप्स करून आहे ना तळू पण शकतो. हा, भारी लागेल. तर आता इकडे आपला रस्सा मस्त उकळी येते. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्या भाज्या आपल्या असतात विदर्भाच्या, त्याला झणझणीत असा रसा असतोच. किंवा आपण कोल्हापूरच्या ज्या भाज्या खातो किंवा बघतो, एकदम झणझणीत असं ते जास्त तेल वापरतात, आणि त्या भाज्यांना तेल जरा चांगलंच वाटतं, नाहीतर मग ती भाजी काय टेस्टी लागत नाही. तर आता मम्मीनी सर्व आता हे काढून घेतले. आता चांगलं हे जरा गारू द्यायचं, गारू देते. मी म्हटलं तोपर्यंत भाजी होते बघ, इकडे उकळते. तर हे पण आपले म्हणजे मुटकुळे आहे कांद्याच्या भातचे, ते पण छान झाले. तर इकडे मी तवा ठेवला, तव्यावर तेल टाकलं, आणि हे बघा सगळे असे चिप्स करून घेतले मस्त खमंग असे. आता मी खरपूस आहे ना, हे असे भाजून घेणार आहे. तळू पण शकतो, मग जास्त ते ऑइली होऊन जाईल. तर ना त्याला उलटवते, माझ्या हातात फोन आहे ती मस्त रेडी झालेली आहे. जो मसाला आपण करून ठेवला होता ग्रेव्हीचा. तर बघा आता आपण ना हे जे मुटकुळे आहे ना, यात गार झाले, आपण यात सोडू आता. तर बघा सगळे अशा प्रकारे सोडून घ्यायचे.
मम्मीनं बसली थोडी तर छान. आता म्हणजे नॉर्मल आपल्याला वाफवून घ्यायचे 5 मिनिटं फक्त, कारण की तेही वाफलेलंच आहे. नॉर्मल थोडी उकळी घेऊन देऊ, कारण की ना परत त्याचं ना असे थोडे नॉर्मल तुकडे होऊ शकतात. म्हणून ना आपण पटकन बंद करणार आहोत गॅस. थोडी उकळी करून घेऊन टाकते आणि मस्त कोथिंबीर टाकते त्याच्यावर. आणि इकडे बघा मी ना उलटवले, तर हे बघा किती छान दिसतंय. याला मी ना आता मस्त कडक कडक बनवणार आहे. मला हे खूप आवडतंय. रश्याची भाजी तर आवडेलच, पण हे आधी ना खाऊन थोडंसं आम्ही टेस्ट घेऊ. तर बघा तुम्हाला वाटतं असा शेप मिनी कसा काय कापला, तर ना ते थोडे एकदम नाजूक आहे ना, म्हणून थोडेसे शेपमध्ये थोडंसं हे झालं असेल, म्हणून मी असे कापले. तुटून जातात लवकर, डाळीचे असतात ना. झालेली आहे आपली, हे बघा. तर आता मी गॅस बंद करते आणि मम्मीला विचारते तुला जेवायचंय का. छान अशी आपली भाजी रेडी आहे. तर मम्मी जेवणार आहे का. नाही. चला आपण मम्मीला दाखवूया. छान अशी आपली मुटकुळे, कांद्याचे पातचे मुटकुळ्यांची भाजी, ती पण रस्सा भाजी. खूप छान, खूप अप्रतिम आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला खरंच त्याची टेस्ट इतकं अप्रतिम लागेल. आणि त्याचेच पीस करून आपण मुटकुळे जसे कोथिंबीरचे पीस ते पण केले ना मी. आळूच्या वड्या करतो तसे ते पण तुम्ही तळून बघा आणि खाऊन बघा. आपण अशी कांद्याची पात जर नाही खाल्ली तर अशी करायची, खूप छान वाटते. तुम्हाला आमची रेसिपी नक्कीच आवडेल. निशांचे पीस काढले होते ना, ते तिने बघा फ्राय केलेली आहे आळूच्या वड्यासारखी. एक तर खा मम्मी, क्रिस्पी खाऊन दाखव ना एक. खाऊन दाखवू का. खाय थोडस, ते मम्मीचा नाश्ता झालाय ना. खूप छान छान लागतं ना. हो, वाटत पण नाही कांद्याच्या पातचे मुटकुळे ते. विदर्भातली रेसिपी. हो, खूप छान लागतंय. आपण अशी कांद्याची पात खाऊ शकत नाही, तर वेगळं काहीतरी पोरांना खाऊन दाखवायचे, करून दाखवायचे, म्हणजे पोरं येते त्यांनी जेणेकरून खातील, आपल्यालाही स्वाद वेगळा मिळेल. त्याच्याकरता तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी करूनच बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडेलच. आणि इतकी सुंदर आहे, अप्रतिम लागते. जेव्हा आम्ही म्हणजे वाटणारच नाही आपण ही कांद्याच्या पातपासून मुटकुळे बनवलेले आहे. तर इतकी छान आणि सगळ्यांना आवडणारीच ही रेसिपी आहे. तर प्लीज सपोर्ट पण करा आम्हाला. तुमच्या सपोर्टची आम्हाला खरंच सिरियसली गरज आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.